मिस्टर गुरुनाथ, काही कारणामुळे तुम्ही काल मीटिंग अटेंड करू शकला नाही, त्यामुळे श्रेयसने ती मीटिंग अटेंड केली आणि मला ते माहिती आहे सगळं पानवलकर. मुद्द्याचं काय ते सांग. ठीक आहे, मुद्द्यातच सांगतो. श्रेयसने आपल्या न्यू प्रोडक्टचं एक पॅकेज क्लायंटला दाखवलं आणि ते डील त्यांना अतिशय पसंत पडलं. अच्छा, गुड. काय पॅकेज होतं? सर, आधीच्या पॅकेज प्रमाणे ते पॅकेट 50 रुपयाला मिळत होतं, पण जे काही चेंजेस मी सुचवलेत त्याप्रमाणे त्या पॅकेटची कॉस्ट आता 49 रुपीज 50 पैसे झाली. म्हणजे फक्त 50 पैसे कमी केले पर पॅकेट मागे. येस सर. आणि क्लायंटला ते डील आवडलं. मिस्टर गुरुनाथ, कसं असतं, मार्केटमध्ये लोकांची जी मेंटॅलिटी असते ना परचेस करण्याची, म्हणजे बघा की एखाद्या राऊंड फिगरमध्ये तुम्ही जर ती वस्तू विकलीत कोणाला तर ते तितकीशी नाही पसंत पडत, पण तीच जर का तुम्ही ऑड फिगरनी विकली तर ते जास्त ॲक्सेप्ट होतं. हां, आता ही गोष्ट सहसा कोणाच्या लक्षात येत नाही, पण श्रेयसने लोकांची परचेस करण्याची मेंटॅलिटी बरोबर ओळखली. गुड. नाही, व्हेरी नाईस श्रेयस. आयडिया चांगली आहे, पण प्रॅक्टिकली थोडीशी कच्ची आहे. तू खूप हुशार आहेस, पण कायम आपण जवळचा फायदा बघतो, दूरचं नुकसान बघायला विसरतो. तसंच काहीसं झालंय, नाही का? नाही, मी समजलो नाही गुरुनाथ. कानवलकर, तुम्हाला तर समजायला हवंच होतं. अहो, साधी गोष्ट आहे. आपण जर पर पॅकेट 50 पैसे सोडून देणार असू तर आपला पर पॅकेट 50 पैशांचा लॉस नाहीये का? कमाल करताय गुरुनाथ. 50 पैशांचा काय विचार करताय तुम्ही? काय किंमत काय आता 50 पैशांची? नाही, बरोबर आहे. 50 पैशांची काय किंमत? ऍब्सोल्युटली राईट. पानवलकर, वरवर विचार केला तर तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. 50 पैशांचा काहीच अर्थ नाही. पण आपण एक साधा हिशोब म्हणतो. ओके जेनी, हेल्प मी विथ दिस. येस सर. पर पॅकेट आपण 50 पैसे सोडले, असे समजा 50 पॅकेट्स गेले, तर आपण सोडून देतोय त्या पैशांचा आकडा होतो 25 रुपीज सर. 25 रुपये. असेच 50,000 पॅकेट्स विकले गेले, पर पॅकेट 50 पैसे आपण जाऊ दिले, तर आकडा होतो 25,000 सर. 25,000 रुपये. आणि असे 1,00,000 प्रोडक्ट्स आपण विकले, पर पॅकेट आपण 50 पैसे जाऊ दिले, तर आपला लॉसचा आकडा होतो 50,000 रुपये. राईट सर. अनवलकर, 50 पैसे लहान वाटतील कदाचित, पण 50,000 हा आकडा नक्कीच लहान नाहीये ना. आणि कुठलाही बिझनेसमन एक नवा पैसाही सोडत नाही. एक लक्षात घे श्रेयस, आपण जे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न करतोय ते 500 नाही, लाखांच्या घरात विकलं जातं. त्यामुळे पर पॅकेट जर आपण 50-50 पैसे सोडत गेलो तर अल्टिमेटली होणारा लॉस हा लाखो नाही, करोडोंच्या घरात जाईल. आणि हे कुठल्याही कंपनीला आवडणार नाही, राईट? सो पुढच्या वेळेला अशा आयडियाज आणताना जरा फोकस हवा. ऑलराईट? बाकी आयडिया चांगल्या आहेत, त्याच्या पण फोकस कमी पडतोय जरा. ओके. आय एम सॉरी गुरुनाथ. खरं म्हणजे ही गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती, पण नाही आली. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, इट्स ओके. नाही, त्याची कल्पना चांगली आहे, शिकेल तोही हळूहळू. तुमच्याकडनं तो नक्कीच शिकेल. आणि तू काही निराश होऊ नकोस. अशा आयडियाज येत असतील तर आपल्याला हव्याच आहेत, नाही का? थँक्यू सर. ऑलराईट दे, चला गेट बॅक टू वर्क. पानवलकर प्लीज. जेनी, मला पुढच्या कामांचा लाईनअप दे. सर गिव्ह मी अ मिनिट. अरे यार, वैताग आला या साडीत चालून आता. आय नो. हे स्नेहा, थँक्स अ लॉट बाय द वे. तुझ्यामुळे एवढी छान शॉपिंग झाली आज. अँड ऍक्च्युली डबल थँक्स. डबल थँक्स फॉर व्हॉट? अगं, तू तुझ्यासाठी घेतलेले टॉप्स मला आवडले म्हणून देऊन टाकलेस आणि त्याचे पैसेही घेतले नाही.
गॉड इट्स ओके यार, एनिथिंग इन फ्रेंडशिप. आणि त्यात काय एवढं, प्लस तसंही मला एवढे फ्रेंड्स नाहीयेत. ते कळतच. पण सोड ना, आता तुला काय टेन्शन आहे? तू तुझ्या लाडक्या गॅरी सोबत राहतेस ना. हो यार, पण मला घरी जायचा इतका कंटाळा आलाय ना आता. एक तर त्या गॅरीचे बोर पॅरेंट्स आलेत ग घरी, आणि ते इतकी गावठी आहेत ना. म्हणजे ते ना सतत किचन किचन रेसिपी जेवण याव त्याव राधिका राधिका इतकं बोलतायत ना की मला जाम कंटाळा येतो. खाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये त्यांना. एक सेकंड हा. हाय समिता. बरं ऐक, तुला एक न्यूज द्यायची होती. ती राधिका ना डाऊन मार्केट बायकांसारखं काहीतरी पापड आणि लोणची विकतीये. काहीतरी काय. अगं खरंच, ते रेवतीकडे जाणार आहे पॅकिंग करायला. हा, पण ती लोणची करते तर मी काय करू? शनाया, तुला ना कळत नाहीये. तू एक काम कर, रात्री भेट, आपण बोलू. ओके ओके ठीक आहे. काय झालं? अगं ती डाऊन मार्केट राधिका आणखीन काहीतरी लोअर क्लास गिरी करते. लोणची बिंची बनवते म्हणे. व्हॉट? म्हणजे गुरुनाथची बायको लोणची विकते? ए, बायको होती हा, आता नाहीये. व्हॉटेव्हर, सोड ना. तुला काय फरक पडतो? चल जाऊयात आपण. नाही यार, असं नाही. आता तिने लोणची बिंची विकली आणि तिला पैसे मिळाले तर ती माझ्याकडे भीक मागायला कशी येणार? नाही यार, तिने खूप त्रास दिलाय मला. and I really want to get back to her. सोड चल. रेवती, याच्यावर हो, मस्त दिसेल. याची फुलं पण बनवू का? अरे बेस्ट. मला पण कात्री दे. रात्री हे काय आहे? कसला पसारा आहे हा? समिता, ते गिफ्ट्स आहेत. गिफ्ट्स? हो ना. हा, म्हणजे तुमची ती मसाले पापड लोणची डिंकाचे लाडू वगैरे तसली वाली गिफ्ट्स. हसायला काय झालंय? हसू नाही तर काय करू नानी? कोणी आयडिया सांगितली तुम्हाला? आणि न्यू इयर साठी काय लोणची मसाले पापड डिंकाचे लाडू ही अशी गिफ्ट देतात का? शॅम्पेन केक अशा पद्धतीची गिफ्ट असतात नाही का? कुठल्या जमान्यात राहता तुम्ही काय कळतच नाही मला. नाही, राधिकाचा एक वेळ ठीक आहे, तिला तशी या दुनियेची फारशी माहिती नाहीच आहे. पण रेवती, तुलाही कळत नाही? सरप्राईज. निंदकाचे घर असावे शेजारी. काय माहितीये, या जगात अशा अनेक नव्या गोष्टी असतात ज्या स्वीकारल्या जात नाहीत. राधिके, तू तुझं काम कर ग बाई. मला फक्त एकच गोष्ट कळते, जे अस्सल असतं, जे आपल्या मातीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये मिसळलेलं असतं, ते कधीही लयाला जात नाही.